आहे आणि आज गुरु विद्यार्थ्यांना कसं घडवतोय हे आपण या ठिकाणी विद्यार्थिनींना विचारतोय. तुझं नाव बेटा? सर, माझं नाव मृणाल प्रमोद कुटे आहे आणि अच्छा, कितव्या वर्गात जातेस? सर मी इयत्ता 8वीत शिकत आहे. अच्छा, आठवीला विषय किती आहेत बेटा? 8वीला 7 विषय आहे. अच्छा, तुझा आवडता विषय कोणता आहे? सर, माझा आवडता विषय हा इतिहास आहे. मित्रांनो, खरोखर इतिहासामध्ये जी माहिती आहे ती इतिहास आपण या ठिकाणी वाचला गेला पाहिजे. कारण की इतिहास म्हटल्यानंतर आज इतिहास विसरताना काही मुलं दिसत आहेत. इतिहास कशा पद्धतीने शिकवायचा आणि मुलांचा कसा विकास या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून करायचा, त्यांच्यावर संस्कार कसे रुजवायचे, हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ते तुला ही शाळा कशी वाटते? सर, शाळा म्हणजे फक्त शाळेत येणं, पुस्तक घेणं, वाचणं, लिहिणं, गणवेश घालणं हे शाळा नसतं. तर शाळेमध्ये माणसाचा मानसिक विकास, बौद्धिक विकास, तुमच्या कलागुणांचा विकास सुद्धा होत असतो. त्याला शाळा म्हणतात. शाळा कशीही असो, ती 2 ताळी असो, मातीची असो, पत्र्याची असो, पण खरोखर जर गुरुच आपल्याला हे शिकवत असतील, तुम्हाला कसं जगायचं, तुम्ही एक नागरिक म्हणून समाजात कसे वावरले पाहिजेत, हे शाळेमध्ये शिकवतात. तुला कोणत्या दिशेने वाटचाल करावीशी वाटते? तुला कोणत्या दिशेने काही नोकरी वगैरे लागण्याची आहे तुझी इच्छा? हो सर. खरं तर मला अभिनय करायला खूप आवडतो आणि मला असं वाटते की मी अभिनेत्री व्हावं, खूप प्रगती करावी. कारण सर, आपला जो बुलढाणा जिल्हा आहे तो खूप मागासलेला आहे आणि खरं तर जे विद्यार्थी असतात ते ग्रामीण भागाकडले जे असतात ते पुढे जाऊन शहरातले विद्यार्थ्यांशी त्यांचा संघर्ष होतो, तर ते खूप मागे पडतात. तर मला असं वाटतं की मी सुद्धा कुठेतरी या महाराष्ट्रात सांगावं की मी पुणे आणि मुंबईची नाही, तर मी बुलढाण्याची विद्यार्थिनी आहे. मी माता जिजाऊची मुलगी आहे. म्हणून मला असं वाटतं की मी माझ्या बुलढाण्याचं नाव खूप मोठं करावं. मित्रांनो, खरोखर हा मुळातच जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊंनी जसे संस्कार या ठिकाणी शिवबाला दिलेले आहेत, शिवबांनी जे आत्मसात जे केलेले आहेत तेच धडे या शाळेतनं या ठिकाणी विद्यार्थी घेताना दिसत आहेत. कारण आज या ठिकाणी डिजिटलचं वातावरण आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, परंतु ही विद्यार्थिनी आहे तिचं ध्येय बघा. कारण तिनं म्हटलंय की माझ्या गावाचं नाव तर मोठं होईलच, पण माझ्या जिल्ह्याचं सुद्धा या ठिकाणी नाव मोठं झालं पाहिजे. कारण तिला माहिती आहे हे बाल संस्कार हे रुजवणं महत्त्वाचे आहेत. कारण की मागासलेला या ठिकाणी हा जो बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्याचा जर विकास जर साध्य जर करायचा असेल, तर असे गुरुजनांकडून धडे घेणं महत्त्वाचं आहे. आज हीच विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी खरी गुरुदक्षिणा या ठिकाणी म्हटल्या जाते. मित्रांनो, काही शिक्षक वर्ग आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारतोय की विविध ज्या परीक्षा या ठिकाणी शाळेमध्ये होत आहेत, त्या परीक्षेमध्ये गुणवत्तेमध्ये या त्या परीक्षेच्या माध्यमातून जे गुणवान विद्यार्थी या ठिकाणी गुण प्राप्त करत असतात आणि विविध क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी ते जात असतात, त्यांना या ठिकाणी कसं प्रेरित करतायत? सर, या ठिकाणी विविध परीक्षेमध्ये या ठिकाणी सहभाग या शाळेचा विद्यार्थ्यांचा दिसतोय, काय सांगणार? शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यातून अनेक विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि त्या पात्र विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिष्यवृत्त्याचा लाभ मिळतो. बरं, इथे वसतिगृह वगैरे पण आहे? हो आहे. बरं, किती मुलं आहे साधारणतः? त्यांची निगराणी वगैरे चांगली होते? हो, चांगले व्यवस्थित होते. चांगल्या पद्धतीचं हो. दर्जाचा त्याचं जे दर्जेदार. सकाळी उठण्याचा हे ते वगैरे आहे. हो, व्यवस्थित आहे. बरं, भाऊसाहेबांबद्दल काय सांगणार? कारण की संस्थेचे अध्यक्ष ते आहेत, त्या अध्यक्ष साहेबांबद्दल काय सांगणार? कशी शाळा या ठिकाणी चालवत आहेत? नाही, भाऊसाहेबाबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे एक सलोख्याचं वातावरण आहे भाऊचं. खेळून मिळून मिसळून म्हणजे खेळीमेळीच्या हा वातावरणामध्ये खेळीमेळीच्या सगळं ज्ञान दिलं वातावरणामध्ये जातं. हो सर्व ज्ञान दिले जाते आणि तसं शैक्षणिक दृष्टीनं भाऊंचं पूर्ण याच्यावर नियंत्रण आहे, लक्ष आहे बारकाईनं. मित्रांनो, हे आहे खरोखर संस्थेवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण की पाया आहे. कारण की संस्थेचा पाया हा मजबूत असणं गरजेचं आहे. कारण की आपले विचारसरणी चांगली जर असेल, तर या ठिकाणी हे ध्येय या ठिकाणी साध्य होत असते आणि हेच प्रेरित या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी भाऊसाहेब करत आहेत.